कशा कपड्यामध्ये मार्जिन जास्त आहे? मार्जिन प्रिंटेड मध्ये का सिल्क मध्ये? सिल्क मध्ये. इथे या काउंटरला आपण जर बघितलं तर 185 पासून साडीची सुरुवात होते. ही तुम्हाला 375 पासून तुम्हाला हे सर्व कलेक्शन स्टार्ट होणार आहे. लिची छान साडी ना ही. मी ना एका जागेवर गेली होती, मुंबईला एक जागा होती, त्या ठिकाणी ह्या टाईपची साडी होती लगभग 2200च्या आसपास, पण ती बॉक्स पॅकिंग मध्ये होती. आणि आज मी अशी जागा घेऊन आली जिथे ते दुकानदार जिथून माल परचेस करतात. नमस्कार, मी तुमची आवडती मैत्रीण वैष्णवी. रेग्युलरली मराठमोळी टेस्टच्या साड्या कुठे मिळतात, सिल्क साडी, साऊथ इंडियन टेस्टच्या साड्या आपल्या मराठी बायका नेसतात किंवा विकतात, त्या साड्या कुठे मिळतात ते मी युजली दाखवते. तर आज एक नवीन जागा आहे जिथून तुम्ही स्वस्तमध्ये माल खरेदी करू शकतात, त्यामध्ये 40 ते 50% मार्जिन ऍड करून पुढे विकू शकतात. आपल्याजवळ एक दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. धन्यवाद. कसे तुम्ही? एकदम मस्त. ओके, माझी डिमांड आहे, मला पाहिजेत मराठमोळी टेस्टच्या साड्या. ओके, ज्या मार्जिनेबल असतील. कशा कपड्यामध्ये मार्जिन जास्त आहे? मार्जिन प्रिंटेड मध्ये का सिल्क मध्ये? सिल्क मध्ये मार्जिन जास्त. हो. किती टक्का असते तरी? त्याच्यात 50 ते 60%, 70% लोक, कोणी 100% सुद्धा मार्जिन घेतं. डिपेंड की कशी पॅकेजिंग आणि जागा कशी. येस, आणि डेफिनेटली. प्रिंटेड मध्ये किती मार्जिन असते? प्रिंटेड मध्ये 30 ते 40%. ओके. प्रिंट डेली वेअर असो किंवा कॅटलॉग असो. तुमच्या इथे किती पासून सुरू आहे? 45 पासून आपल्याकडे साडी सुरू होते. 45 रुपये. 45 पासून. कट काय त्या साडीचा? 5 म्हणजे 6 मीटर पूर्ण कट येते, कारण लायक्रा बेस आहे ना. हा, स्ट्रेचेबल. स्ट्रेचेबल आहे. ओके, आज काय पाहणार आहोत? आज आपण इथे पाहणार आहोत महाराष्ट्राची आन बान शान काठापदराचा कलेक्शन्स. डेफिनेटली आपला ट्रेडिशनल आहे. येस, काठापदराचा कलेक्शन. काय रेंजेस सुरू आहेत काठापदर? इथे या काउंटरला आपण जर बघितलं तर 185 पासून साडीची सुरुवात होते. येस, आणि आपण ते जर कलेक्शन बघितलं तर तुम्ही पाहू शकतात पूर्ण कॉपर जरीवरती तुम्हाला बॉर्डर येणार आहे. ओके. आणि आपण याचा ब्लाउज जर बघितलं कॉन्ट्रास्ट येणार बघा, तुम्ही पाहू शकतात. ओके, हे काठापदराचे. हा, इथून सुरुवात होते आपली 185 पासून ओस, कारण आपल्याकडे कसं असतं की सिल्कची कॅटेगरी आपली 359 पासून सुरू होते. ओके. येस. ओके. मग त्याच्यात चंद्रकोर वगैरे 45 पासून प्रिंटेड होतं. आणि सिल्क आपण जर बघितलं तर 359 पासून आपली सुरुवात होते. पण ह्या काउंटरला तुम्हाला 185 पासून तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. बरोबर. येस. नेक्स्ट काय दाखवतो? नेक्स्ट आपण जर बघितलं तर इथे आपण कलेक्शन्स तुम्हाला भरपूर राहणार, कारण काठापदरा कॉन्सेप्ट जर म्हटला तर त्याच्यात पॅटर्न्स वेगवेगळे असतात. स्पन कॉटन असतात, लिची सिल्क असते, कॉटन बेस मध्ये. आता बघा ही साडी तुम्हाला मी दाखवतोय, बघा किती सुंदर अशा प्रकारची आहे. काय रेंज? टोन टू टोन. ही तुम्हाला 375 पासून तुम्हाला हे सर्व कलेक्शन स्टार्ट होणार आहे. लिची सिल्क मध्ये बघा, तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचा रिच पल्लू येणार आहे. येस, वॉशेबल. रंग नाही जाणार? नाही, कुठल्याही साडीचा रंग जाणार नाही. काटलेला फाटलेला काही कट कमी निघाला तर अशी कुठलीही प्रॉब्लेम आली तर तुम्ही कधीही परत आणू शकतात. म्हणजे डॅमेज साडी असो, फाटलेली असो, किंवा काही मध्ये मिस प्रिंट वगैरे असो, तर ते तुम्ही कधीही परत आणू शकतात. डेफिनेटली. येस. आणि नाही विकलं गेलं तर? नाही विकला गेला तर त्याचा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. 3 महिन्याची आपल्याला रिटर्न पॉलिसी. फॉर एक्झाम्पल, येस, रिप्लेसमेंट पॉलिसी. पण त्यासाठी मला पूर्ण बंडल हवा आहे. सेट टू सेट हवा. सेट टू सेट मला परत, हा 6चा सेट आहे तर हा 6चा 60 सेट तुम्ही विदिन 3 मंथ परत आणू शकता. विकला गेला तर त्यांचं, नाही विकला गेला तर आमचं. ग्रेट. प्रोडक्टच्या बदल्यात तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. असं बर्डन घेऊ नका की मी आता माल घेतला तर मला विकावाच लागणार आहे, त्यासाठी हेडक घेण्याची गरज नाही. आता पुढचं आपण कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत काठापदराचा. आता बघा लग्न प्रसंग सुरू झालेला आहे आणि त्याच्यात यंग जनरेशन असो किंवा 40+ असो, त्यांना हा कॉन्सेप्ट फार आवडतो. आता ही जी तुम्हाला साडी दाखवतोय मी, याला धूपचाव पण म्हणतात. 2 टोन कलर तुम्ही पाहू शकतात. त्याच्यात तुम्हाला रिच पल्लू येणार आहे कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट मध्ये. आणि याच्यात आपण कॉन्सेप्ट किंवा कट जर बघितला तर 6-30 कट पूर्ण येतो विथ ब्लाउज. येस, विथ ब्लाउज. कारण कटची प्रॉब्लेम जी ना मित्रांनो ती सर्वांना येते. काही मीडियम लेडीज असतात, काही थोडी ज्यांची हेल्थी असतात, देवाची आमच्या डेफिनेटली. तर त्याच्यात काय असतं की त्यांना थोडी कट थोडा मोठा हवा आहे. 6.5 मीटरची साडी जी त्यांना पूर्ण लागते. तर इथे तुम्हाला जी कलेक्शन्स किंवा जे कट भेटणार आहे ते प्रॉपरली पूर्ण कट भेटणार आहे. त्यामुळे निश्चित राहा. आणि प्लस पॉईंट मॅडम इथला असा आहे की केसर एक्सेल कंपनी आपल्या प्रोडक्टमध्ये कमीपणा ठेवत नाही. डेफिनेटली. आणि अशाच प्रकारचं कलेक्शन बघा. आता ही तुम्हाला मी दाखवली विथ सिरोस्की वर्क. आता मोराची डिझाईन म्हटली तर मग आपल्याकडे महाराष्ट्रात त्याला तुम्हाला माहितीच आहे की किती जास्त प्रचंड प्रतिसाद असतो. बघा तुम्ही पाहू शकतात पूर्ण साडीमध्ये तुम्हाला मोराचं हे पूर्ण बॉर्डर येणार आहे. आणि वरती आपण जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या लहान लहान बुट्ट्या पाहायला मिळतील. आणि बघा हे सर्व कॉन्सेप्ट जे मी दाखवतोय ते आपल्याकडे विकलं जात नाही. जबरदस्त प्रचंड त्याला प्रतिसाद भेटतो, कारण ह्या कॉन्सेप्ट. येस, हा बोला. किती टक्का मार्जिन? समजा मी ही साडी घेऊन गेली. येस, 1 रुपयाला. हो.
ओके 10 रुपयाला घेऊन गेली तर मी किती रुपये यामध्ये मार्जिन ऍड करू? तुम्ही याच्यात कसं आहे मॅडम, प्लस पॉईंट आहे की तुमचं लोकॅलिटी कशी आहे. कारण काय असतं की काही ठिकाणी लोक 500 रुपयावर मार्जिन घेतात, काही ठिकाणी 800 रुपयावर मार्जिन घेतात. पर पीसची गोष्ट करतोय मी. आता ही 735 ला आहे, हो तर लोक 1400 रुपये प्राइस ठेवतात, कारण रिटेल काउंटर म्हटलं तर बार्गेनिंग होते. 10% डिस्काउंट देतात. येस. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मार्जिन ठेवू शकतात की 700 ची वस्तू आपण घेतली तर 1400 तुम्ही ठेवा, डिस्काउंट द्या. 1200-1300 गेली तरी तुमच्या 500 ते 600 रुपये पर पीस तुम्हाला बेनिफिट भेटतोय. ही डेफिनेटली गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तुमच्या बिझनेसला 2 वर्ष होतील. येस. तर आता आपण पुढचं कलेक्शन जे पाहणार आहोत ऑर्गेन्जा असो, फॅन्सी आहे. येस फॅन्सी मध्ये बघा. आता हे तुम्हाला मी दाखवतोय स्पन कॉटन. कारण आता लग्न प्रसंग म्हटला किंवा देवाणघेवाण म्हटली, ज्याला आपण आहेराच्या साड्या म्हणतो ना, त्याच्यात हा कॉन्सेप्ट एवढा जास्त डिमांडेबल आहे की तुम्ही विचारूच नका. कारण बघा आता प्लस पॉईंट याचा तुम्हाला मी दाखवतोय. रिच पल्लू झाला, विविंग आहे, वॉशेबल आहे, कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही कसंही याला वॉश करा काही. आणि हे जे कॉन्सेप्ट, येस हँडवॉश तुम्ही करू शकतात. नाही हँडवॉश तुम्ही करू शकतात. येस. आणि प्लस पॉईंट की ह्या साड्या फुगणार पण नाही, सर्वात प्लस पॉईंट आमच्या सारख्यांची. येस डेफिनेटली. आता बघा ही सिल्क मध्ये तुम्हाला दाखवतो मी. आता ही शायनी फॅब्रिक आहे, याला तुम्ही हँडवॉश करू शकतात किंवा ड्राय क्लीन करू शकतात. ब्रशचा वापर करायचा नाही, कारण फॅन्सी कलेक्शन असल्यामुळे त्याला रॅशेस वगैरे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हँडवॉश नॉर्मल वॉश ठेवा. आता बघा तुम्ही हे पाहू शकतात, एकदम सिल्की शायनी फॅब्रिक ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यात तुम्हाला हे सर्व कलेक्शन येणार आहे. बघा आता नेक्स्ट तुम्हाला दाखवतो मी स्पन कॉटन मध्ये. बघा किती सुंदर अशा प्रकारचा हा कलेक्शन आहे. आणि आता नेक्स्ट आपण जर बघितलं तर ऑर्गेन्जा फारच जबरदस्त ट्रेंड मध्ये चालला आहे. त्याच्यात तुम्ही विस्कोस बॉर्डर पाहू शकतात, पूर्ण जरी विथ मिररचं तुम्ही काम पाहू शकतात. म्हणजे कलेक्शन तुम्हाला इथे सर्व प्रकारचे भेटणार. तुम्हाला काठापदरामध्ये आपण जर म्हटलं तर तुम्हाला ऑर्गेन्जा असो. आता बघा ही ऑर्गेन्जा मध्ये पूर्ण विविंगचं काम घेतलंय, तुम्ही पाहू शकतात. सुंदर अशा प्रकारचं पूर्ण शंखाची डिझाईन घेतली. आणि ऑर्गेन्जा लाईट वेट असल्यामुळे काय असतं की लोकांना ह्या गोष्टी लगेच अट्रॅक्ट करतात. बघा रिच पल्लू येणार आहे. याचं ब्लाउज जर बघितलं बघा मॅडम, तुम्ही पाहू शकतात पूर्ण हेवी ब्लाउज दिलंय. आणि ब्लाउज बी असं नाही की 70-80 पॉईंट 1 मीटरचा पूर्ण ब्लाउज दिलाय. येस. म्हणजे कट मध्ये मित्रांनो तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हीच प्लस पॉईंट आहे, कारण मागच्या 4 वर्षापासून आम्ही सर्व ह्या गोष्टी पाहतोय आणि बघतोय. तर तुम्हाला इथे 4 वर्ष झाले. डेफिनेटली. आपली जागा एक्झॅक्टली कुठे आहे? आपली जागा मित्रांनो जर बघितली तर सुरत स्टेशनवरून फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे. केसरिया टेक्सटाईल कंपनी, मिलेनियम मार्केट 1, रिंग रोड, सुरत. इथे आल्यावर तुम्ही कॉल करा. आणि जर तिथून तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल, काय असतं की इथे आल्यावर ऑटोवाले जे आहे ते लोकांना फार हैराण परेशान करतात. डेफिनेटली. मी थोडं अजून एक्सप्लेन करते. समजा मी मुंबईहून येते, ओके, समजा मी कल्याणहून किंवा ठाण्याहून येते, ओके. मी सुरतच्या ट्रेनमध्ये बसली सकाळी, मी सुरत स्टेशनला उतरली आणि उतरल्यानंतर मला बाहेर ऑटोवाले, कॅबवाले, पाणीची बॉटलवाला, नाश्तावाला, कोणी रॅन्डम व्यक्ती विचारतं की क्यों आए हैं आप. मग आपण त्यांना जनरसली सांगतो की कपडा खरीदने आए हम लोग. मग ते आपल्याला एक जागा रेकमेंड करतात, अच्छा आप वहाँ जाओ, वहाँ अच्छा है. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी किंवा ऑटोवाला सांगतो, अरे मॅडम कहाँ जा रहे हो, वहाँ मत जाओ, वो अच्छा नहीं है, मैं लेके चलता हूँ, वहाँ अच्छा है. मग ते तिकडे घेऊन जातात. ते तुम्हाला त्यांच्या दारापर्यंत सोडतात आणि त्यांची 15% कमिशन फिक्स. येस डेफिनेटली. म्हणजे ही साडी जर तुम्ही डायरेक्ट वॉकिंग केली तर तुम्हाला 15% स्वस्त पडेल. आणि तुम्ही त्यांच्यासोबत दिसले पण ना तर त्याला तुम्हाला साडी 15% महाग पडेल. येस डेफिनेटली. हा फरक आहे. सुरतची ही वस्तू आहे. तुम्हाला सुरतमध्ये कपडा महाग नाही मिळत, तुम्ही राईट व्यक्तीजवळ जात नाही. खरी गोष्ट आहे. एशियाचं सगळ्यात मोठं मार्केट असंच थोडी आहे, पूर्ण भारतात इथून माल जातो, पण तुम्हाला खऱ्या जागेवर जावं लागतं. इथे एजंट पण आहेत, मीडिएटर्स पण आहे, होलसेलर पण आहेत, डीलर पण आहेत आणि मॅन्युफॅक्चरर पण आहेत. अप टू यू तुम्ही कुठे जातात. हे आहेत मॅन्युफॅक्चरर. सगळ्या वस्तू. दादा काय काय आहे तुमच्या इथे? लेडीज वेअरचं टोटल कलेक्शन. काय काय? साडी, पेटिकोट, फॉल, अस्तर, दुपट्टा, लेहंगा, गाऊन, नंतर कुर्तीज, 2 पीस, 3 पीस, टी शर्ट्स, किड्स वेअर, नाईटी, नाईट वेअर, नाईट ड्रेसेस. किड्स मध्ये पण तुम्हाला बॉयज अँड गर्ल्स प्लस टी शर्ट्स, लेहंगा वगैरे आहे. येस लेहंगा, क्रॉप टॉप गाऊन मी तुम्हाला ऑलरेडी. नंतर टी शर्ट सुद्धा आहे. नंतर आपल्याकडे तुम्हाला बेडशीट भेटणार आहे, टॉवेल्स भेटणार आहे. म्हणजे अशी कुठलीही वस्तू नाही जी तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये नाही भेटणार आहे. कमीत कमी कितीचं घ्यावं लागतं? मिनिमम तुम्ही 25-30 हजाराचा बजेट ठेवा. का? सर्वात मोठी गोष्ट त्याच्याहून कमी मिळेल. मिडल मध्ये तुम्हाला बाय कुरिअर तुम्ही मागवणार ते कॉस्टली पडणार. इथे आल्यावर तुम्हाला मग कमीत कमी 10-15 हजार तरी घ्यावं लागेल. ओके. येस तेवढं बिलिंग मध्ये इनफ आहे. दादा हे पहा, माझे जे व्ह्यूअर्स आहेत ते मेनली बायका आहेत. डेफिनेटली. राईट. तुम्ही 15,000 20,000 कमीत कमी बजेटचा घ्या.
इथून माल घेऊन जा, सुरुवातीला ठेवा. पहिले 6 महिने तर तुम्हाला हे फिगर आउट करावे लागेल की माझ्या एरियामध्ये काय चालतंय, खरी गोष्ट आहे, माझ्या गलीतल्या बाया काय चूज करतात, काय घेतात, राईट. तुम्हाला 6 महिने ते फिगर आउट करायला लागतील. त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली कळेल की अच्छा बायका हा मटेरियल उचलतात, हा नाही उचलत, ही वस्तू कुठे चालते कुठे नाही चालत, बरोबर. तर डोंट वरी, हे मदत करतील तुम्हाला. 15-20 हजारचं लहान बजेट घेऊन इथे या, कपडा पहा, क्वालिटी चेकआउट करा, घेऊन जा, समजून घ्या. जसं दादा मला समजवत आहेत, यांचे दर एक सेल्समॅन इथे एक्सपिरियन्स्ड आहेत, ते तुम्हाला समजवतील. केसरिया टेक्सटाईल कंपनी. ऑफिसचं टायमिंग काय आहे? 9:30 ते 8:30. रविवारी 10 ते 4. ओके. ऑनलाईन पण मिळेल? येस, ऑनलाईन. कॅश ऑन डिलिव्हरी आहे? सीओडी पण आपल्याकडे उपलब्ध आहे. येस. होलसेल मध्येही? येस. किती टक्का टोकन? आता 10,000चा माल घेतला तर तुम्ही 5,000 तुम्ही जमा करा आणि 5,000 तुम्ही जेव्हा तुमच्या इथे डिलिव्हरी वाला येईल तेव्हा त्याला तुम्ही पे करू शकता. 50% टोकन द्यावं लागतं कन्फर्मेशन साठी की कस्टमर ओरिजिनल आहे की नाही, बायर ओरिजिनल आहे की नाही. विन विन सिच्युएशन. मंडळी, ही आहे जागा. केसरिया टेक्सटाईल कंपनी, सुरतचं मोठं होलसेल युनिट आहे. इकडे एक वस्तू दाखवते. मी नुसती एका जागेवर उभी आहे. होप सो तुम्हाला दिसेल. एंड पर्यंत रूम्स आहेत. ओके, असे छोटे छोटे काउंटर्स आहेत. त्या एक काउंटरमध्ये कमीत कमी 10-10 हजार साड्या आहेत. जसं हे काउंटर आहे, जसं हे काउंटर आहे. ओके, इथे काहीतरी वस्तू ठेवल्या आहेत. जसं इकडे एक काउंटर आहे. असे काउंटर बनवलेले आहेत मटेरियल कॅटेगरीचे. विचार करा किती मोठी जागा आहे. नक्की एकदा या जागेवर व्हिजिट करा. शॉपचे नंबर स्क्रीनवर आहे, कॉल करा किंवा ऑनलाईन मागवा किंवा येऊन खरेदी करा, तुमच्यावरती आहे. आणि अशाच नवनवीन जागा तुमच्यासाठी मी आणत असते, म्हणून आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला फेसबुकला फॉलो करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि गोड गोड कमेंट करा. ओके, मला थोडं मोटिवेशन भेटतं. तुमच्यासाठी मी एवढी फिरते. प्लीज तुम्ही लहान वस्तू करू शकतात, गोड गोड कमेंट करू शकतात, खराब नाही, चांगले मोटिवेशन मिळायला पाहिजे म्हणून छान कमेंट करा. आजचा दिवस एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओला. त्यापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.